संपूर्ण राज्यामध्ये जे काही जिल्हा परिषद निवडणुकीच्या टप्प्यामधलं जे पहिलं मतदान आहे ते आता काही जिल्ह्यांमध्ये होतं आहे। त्यापैकी पुणे जिल्हा आहे आणि पुणे जिल्ह्यामधल्या उत्तर पुणे जिल्हा भागामधले खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये देखील मतदानाची संपूर्ण तयारी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेषतः आंबेगाव तालुका हा दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वामुळे ओळखला जातो। इथे देखील त्यांचे जे पुतणे आहेत विवेक वळसे पाटील हे देखील जिल्हा परिषद गटामधून आपलं नशीब आजमावत आहेत। एकूणच आपण जर पाहिलं तर जुन्नरमध्ये काही चुरशीच्या लढती आहेत, आंबेगावमध्ये काही आणि खेडमध्ये। एकूणच मतदानाची तयारी कशी झालेली आहे, EVM मशीन्स पोहोचले आहेत आणि कशी एकूण जय्यत तयारी झाली त्याविषयी माझ्यासोबत बोलण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीची तयारी झाली? आज आंबेगाव पंचायत समिती आणि पुणे जिल्हा परिषद या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 239 मतदान केंद्रावर EVM मशीन व आवश्यक मनुष्यबळासह एकूण 37 ST बसेस व 20 जीप यामधून सर्व पथकं आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना झालेले आहेत। सर्व प्रकारचं ट्रेनिंग, हँड्स ऑन तसेच प्रेझेंटेशन 2 वेळा यापूर्वी आपण दिलेलं होतं। आजही तिसरं ट्रेनिंग आपण त्यांना दिलेलं आहे। आपल्या आंबेगाव पंचायत समितीच्या एकूण 10 निर्वाचक गणासाठी आणि पुणे जिल्हा परिषदेमधील एकूण 5 गटासाठी आंबेगाव तालुक्यामधून मतदान करणार आहेत। प्रत्येक मतदाराने त्याच्या EVM मशीनवर, बॅलेट युनिटवर एकूण 2 मतं नोंदवायची आहेत। एक मतपत्रिका जी आहे पांढऱ्या रंगाची वरची ती जिल्हा परिषद गटाची आहे, तिथं 1 मत नोंदवायचं आहे आणि त्याच बॅलेट युनिटवर दुसरी मतपत्रिका जी खाली लावलेली आहे ती गुलाबी रंगाची असून ती निर्वाचक गणाची आहे, तिथं 1 मत नोंदवायचं आहे। अशा पद्धतीने प्रत्येक मतदाराला एकाच बॅलेट युनिटवर 2 मतं दिल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तर सर्व मतदारांना जिल्हा प्रशासन तसेच तालुका प्रशासन व एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आवाहन करतो की आपण जी काही जनजागृती मोहीम राबवली त्याला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे, यासाठी सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं। धन्यवाद। अशा प्रकारे आपण पाहतो की एकूणच जर पाहिलं तर इथं आपण संपूर्ण ही जी तयारी आहे म्हणजे आंबेगाव तालुक्यामधलं हे अवसरी भागातलं इंजिनिअरिंग कॉलेजचा हा जो परिसर आहे या ठिकाणी ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। EVM मशीन्स जे आहेत ते वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर पाठवण्यात आलेले आहेत। निवडणूक कर्मचारी हे देखील इथून हे सगळे मशीन्स घेऊन वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन ही मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहेत। यासोबतच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी संवेदनशील ठिकाणं असतील त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। एकूणच मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पाडावी या दृष्टिकोनातून प्रशासन सज्ज झालेले आहे। मात्र नागरिकांनी बाहेर पडून मतदान करणं तितकंच गरजेचं आहे। मतदानाचा जो टक्का घसरतो आहे तो देखील चिंताजनक आहे। त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं गरजेचं आहे आणि NDTV देखील प्रत्येकाला हे मतदानाचं आवाहन करते आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मनसर, पुणे।